आज आपण मल्टीमीटरचा अभ्यास करणार आहे. आता मल्टी म्हणजे काय? जास्त. बरोबर. मीटर म्हणजे आपण काय मोजतो, मीटरच्या सहाय्याने आपण काय करतो? मोजतो. आपण करंट मोजतो, व्होल्टेज मोजतो. बरोबर. मग हे मल्टीमीटर आहे. त्या मल्टीमीटरच्या सहाय्यानं आपण काय करणार आहे? अनेक वेगवेगळे युनिट्स मोजता येणार आहेत, म्हणून याला मल्टीमीटर म्हणलेलं आहे. ठीक आहे. आता या मल्टीमीटरवर जर बघितलं आपण तर इथं लिहिलेलं काय 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 व्होल्टमीटर, ओहम, मिलीमीटर आणि हे ब्लॅक आहे, हे काय कॉमन आहे. बरोबर. आता इथं जर का आपण बारकाईने बघितलं तर इथं ऑफ आहे, इथं डिस्प्ले आहे. ठीक आहे. हा ऑफ आहे आणि प्रत्येक मल्टीमीटर मध्ये काय केलंय? त्याचे भाग पाडलेले आहेत. मीटरचे काय केले? भाग पाडलेले आहेत. आता इथून सुरुवातीला बघा, इथून इथपर्यंत जर का बघितलं तर इथं लिहिलेलं आहे व्होल्टेज डीसी. म्हणजे तुम्ही व्होल्टेज काय करू शकता? डीसी मोजू शकता. ठीक आहे. आता फक्त आपण एक लक्षात ठेवायचं आहे की जी गोष्ट आपल्याला मोजायची आहे त्या नॉबचा पॉइंटर त्या ठिकाणी असला पाहिजे. बरोबर. आता इकडे परत काय म्हणले बघा की एसी व्होल्टेज आहे. बरोबर. म्हणजे हा इथे तुम्ही एसी व्होल्टेज मोजू शकता. इथे 200 आणि किती लिहिले? 750 लिहिलेलं आहे. म्हणजे 750 पण व्होल्टेज तुम्ही काय करू शकताय? व्होल्टेज मोजू शकताय. त्याचबरोबर काय मोजू शकताय? करंट डीसी मोजू शकताय. परत बरोबर कंटिन्युटी मोजू शकताय, रेजिस्टन्स मोजू शकताय. असे वेगवेगळे तुम्ही काय करा युनिट काय करू शकता? या मीटर सहाय्याने काय करू शकताय? मोजू शकताय. बरोबर. तर आज आपण पहिल्यांदा काय बघूया? सिंगल फेज व्होल्टेज या मीटरद्वारे मोजायचं. बरोबर. सिंगल फेज व्होल्टेज किती असते? सिंगल फेज व्होल्टेज किती असतं? 230 व्होल्ट. अगदी बरोबर. म्हणजे सिंगल फेज व्होल्टेज किती आहे? 230 व्होल्ट. आता काय करायचं? आपण नॉब पुढे घ्यायचा आहे व्होल्टेज वर. बरोबर. आता बघा, घेतला का? व्होल्टेज घेतलं, एसी व्होल्टेज घेतलं, नॉब किती घेतलाय? 750 व्होल्टेजवर. बरोबर. आता अजून एक काळजी घ्यायची की आपल्याला कुठेही या नॉब प्रॉपचा आपलं हाताची कॉन्टॅक्ट आला नाही पाहिजे, असं धरायचं आहे. ठीक आहे. आता बघा, बघा किती व्होल्टेज आहे? 240. म्हणजे या मीटरच्या साह्यानं आपण काय करू शकतोय? सिंगल फेज व्होल्टेज काय करू शकतोय? मोजू शकतोय. म्हणजे सिंगल फेज व्होल्टेज किती असेल? 240 असेल. लक्षात आलंय का? ठीक आहे. मोजा बघा तुम्ही किती व्होल्टेज मिळतं बघा. किती व्होल्टेज आहे? 240. अगदी बरोबर. 240 व्होल्टेज मिळते. त्याच पद्धतीने या मीटरच्या साह्यानं आपण थ्री फेज व्होल्टेज सुद्धा काय करू शकतोय? मोजू शकतोय. चला थ्री फेज व्होल्टेज आपण तिथे मोजूया. आता आपण सिंगल फेज व्होल्टेज मगाशी मोजलं, किती आलं? 240. आता आपण काय मोजणार आहे? थ्री फेज व्होल्टेज मोजणार आहे. थ्री फेज व्होल्टेजला काय असेल? आर, वाय, बी आणि न्यूट्रल. बरोबर. म्हणजे 3 फेज आणि 1 न्यूट्रल. मग 1 फेज आणि 1 न्यूट्रल याच्यामध्ये किती मिळणार? 230 व्होल्ट. बरोबर. 230, 240 व्होल्टेज मिळणार. आणि 2 फेज मध्ये किती व्होल्टेज मिळणार? 440 व्होल्टेज. बरोबर. ते आपल्याला मोजायचं आहे. जरा इकडे आता जरा बघा, हे फेज आणि हे न्यूट्रल किती मिळाले? 240, 245 व्होल्टेज मिळालं. बरोबर. आता 2 फेज मधलं व्होल्टेज बघा. 2 फेज व्होल्टेज किती मिळालं? 440 व्होल्टेज मिळालं का? 440 व्होल्टेज मिळते. बघा आता इथं हे आर आणि बी मध्ये बघितलं 440 व्होल्टेज आलं का? आता ह्यामध्ये 2 मध्ये वाय आणि बी मध्ये बघितलं 440 व्होल्टेज आलं का लक्षात? म्हणजे 2 फेज मध्ये व्होल्टेज किती मिळणार? 440 व्होल्टेज. मोजा बरं तुम्ही. या इकडे पुढं पलीड या. मोजा 2 फेज मधलं व्होल्टेज मोजा आधी. हा सांगा किती व्होल्टेज मिळते 2 फेज मधलं? आहे का? 440. हा बघा, दुसऱ्या 2 फेज मध्ये व्होल्टेज किती आहे? 440. लक्षात आलं का? म्हणजे ज्या 2 फेज मध्ये व्होल्टेज किती मिळेल? 440. आणि सिंगल फेज मध्ये व्होल्टेज किती मिळेल? 230. लक्षात आलं? ठीक आहे.